सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा यश देणार आहे, परंतु कोणीतरी तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतं. त्यामुळे आज तुम्ही जे काही काम कराल ते अगदी विचारपूर्वक करा. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्हाला आज थोडीशी जास्त धावपळ करावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची संपूर्णपणे साथ मिळेल. आजची रात्र तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत गप्पा मारण्यात घालवाल. तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही आज घरच्यांचा सल्ला घेऊ शकता. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आज व्यवसायामध्ये एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. जर तुम्हाला आज जमीन खरेदी करायची असेल तर सर्व कागदपत्र नीट तपासा, नाहीतर नंतर तुम्हाला भविष्यात पश्चाताप करावा लागू शकतो. व्यापारामध्ये आज पैसे मिळायला थोडासा उशीर होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही निराश व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांना ऑफिसमध्ये अडचणी येऊ शकतात, परंतु मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं त्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढरे चंदन लावून तांब्याच्या लोट्यानं भगवान शंकरांना जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आरोग्याच्या दृष्टीनं चढउतारांचा असेल. यामुळे तुमचा दिवस थोडासा अव्यवस्थितपणे जाऊ शकतो. जे विद्यार्थी नवीन कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या कामाबद्दल आज गंभीर राहाल, परंतु काहीतरी कमी असल्याने तुमचं मन थोडंसं चिंतित राहील. जर तुमची एखादी हरवलेली वस्तू असेल तर ती आज तुम्हाला पुन्हा परत सापडू शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना आज त्यांच्या मित्राला मदत करण्यासाठी पुढे यावं लागेल. यामुळे तुम्हाला तुमच्या रोजच्या कामात काही बदल करावे लागतील. जर तुम्ही एखादं काम नवीन सुरू करत असाल तर त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला थोडा वेळ अडथळा येऊ शकतो, परंतु नंतर तुमचं काम पूर्ण होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजच्या कार्यक्रमांमध्ये अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये असाल. तुमच्या मुलाला कामाच्या ठिकाणी प्रगती करताना पाहून तुम्हाला आनंद होईल आणि त्याच्या भविष्याची चिंता कमी होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा गोंधळाचा असेल. जर तुम्ही एखादं काम करण्याचा निश्चय केला तर त्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, परंतु तुम्ही जे काही काम पूर्ण करण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला त्यात नक्कीच विजय मिळेल. रोजच्या व्यापाऱ्यांच्या उत्पन्नामध्ये आज वाढ होईल, ज्यामुळे ते खर्च करू शकतील. घरातील सकारात्मक वातावरणामुळे आज तुमचा वाईट क्षण चांगला होईल. जर प्रॉपर्टीशी संबंधित काही प्रकरण चालू असेल तर आज एखाद्या अधिकाऱ्याच्या मदतीनं ते सुटेल आणि तुम्हाला त्यात यशही मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा क्रिएटिव्ह कामांची संधी घेऊन येईल. तुमची छुपी प्रतिभा आज समोर येईल आणि तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तुम्हाला आज मिळतील. तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यात आज यशस्वी व्हाल. जर तुम्हाला आज तुमच्या व्यवसायासाठी कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तो विचारपूर्वक घ्या, नाहीतर येणारा काळ तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतो. आज तुमचे सहकारी नोकरीमध्ये तुम्हाला मदत करताना दिसतील, ज्यामुळे तुमचे शत्रू देखील पराभूत होतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा
आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीचे लोक आज त्यांच्या घरातील मोठ्या लोकांशी भविष्यातील योजनांवरती चर्चा करतील. आजचा दिवस तुमच्या जोडीदारासोबत तुमचा चांगला जाईल. पूर्वी केलेल्या कामांसाठी तुम्हाला आज मान सन्मान मिळू शकतो. सासरवाडीकडनं तुम्हाला काही लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये आज तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती तडजोड करावी लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. ते वेळेआधी आपलं काम पूर्ण करतील, त्यामुळे शत्रू त्रस्त होतील. अधिकारी देखील तुमची प्रशंसा करताना दिसतील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांची सामाजिक क्षेत्रामध्ये आज वाढ होईल. आज तुम्ही समाजाच्या भल्यासाठी असं काही काम कराल ज्यामुळे लोकांना मदत करताना तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल आणि तुमच्या मित्रांच्या संख्येतही वाढ होईल. तुम्हाला आज तुमच्या आईवडिलांची सेवा करण्याची एक संधी मिळेल आणि त्यांच्या मदतीनं तुम्हाला कौटुंबिक व्यवसायात यशही मिळेल. ऑफिसमध्ये कामाचं वातावरण आज थोडंसं ठीक नसेल, परंतु सहकाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरनं तुमचा वाद मात्र होऊ शकतो. मात्र तुम्हाला संयमानं काम करावं लागेल. प्रेमसंबंधांमध्ये आजचा दिवस हा चांगला राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा गंभीर राहील, ज्यामुळे तुमचं मन थोडं स्वस्थ असेल. आज योग्य लोकांशी लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या क्षमता तपासण्याची संधी मिळेल. आज वडिलांशी तुमचे वाद होऊ शकतात, ज्यामुळे घरातील वातावरण थोडंसं ताणतणावपूर्ण राहील. व्यवसायामध्ये आज काम कमी असलं तरी धनलाभ जास्त होऊ शकतो, ज्यामुळे पैशांची आवक वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला आज फिरायला घेऊन जाऊ शकता. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीचे लोक आज जेवढी मेहनत करतील तेवढं फळ काही त्यांना मिळणार नाही, परंतु ते मेहनत करण्यात कुठलीही कसर सोडणार नाहीत. व्यवसायाच्या निमित्तानं त्यांना आज प्रवास करावा लागू शकतो. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आज चांगली बातमी येऊ शकते. जर मुलांच्या लग्नात काही अडचणी येत असतील तर आज तुम्ही वडिलांचा सल्ला घेऊ शकता. संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये देवदर्शनासाठी जाऊ शकता. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीचे लोक आज ऑफिसमध्ये संयम आणि धैर्यानं सर्व समस्यांचा यशस्वीपणे सामना करतील. तुमच्या प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या बुद्धीनं नाविन्यता आणण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना आज त्यांचं अपूर्ण ध्येय पूर्ण करण्यासाठी शिक्षकांच्या मदतीची गरज पडेल. जर काही काम फार दिवसांपासून अपूर्ण असेल तर आज तुम्ही ते पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. जर तुम्हाला आज व्यवसायामध्ये एखादी डील फायनल करायची असेल तर ती करताना अजिबात ताण घेऊ नका. तुम्हाला आज तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवण्यात थोडीशी अडचण येईल, परंतु तुम्ही थोडे प्रयत्न केले तर ते शक्य होईल. संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर सर्व लोक त्यांच्या समस्या घेऊन तुमच्याकडे येतील. आज तुमच्या मार्गदर्शनानं लोकांना फायदा होईल, ज्यामुळे तुमचा सामाजिक आवाका वाढेल. आजची रात्र तुमच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये तुम्ही घालवाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवांचं दर्शन घेऊन त्यांना तेल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.